जोपर्यंत गरज लागत नाही तोपर्यंत काही गोष्टी आठवत नाहीत. आता बघा, माझ्याकडे जो हँड मिक्सर होता त्यामध्येच मी जास्त यूज करायची आणि हे माझ्याकडे चॉपर होता, पण मी कधी तो यूज केलाच नाही. आणि हा काही मी विकत घेतला नाही. माझ्या कंपनीमध्ये मला वुमेन डेजचा गिफ्ट मिळालेला. सकाळी उठल्याच्या नंतर म्हटलं बघू ट्राय करून किती उपयोगाचं आहे ते. पण भरपूर धारदार आहे म्हणून गाजर, टोमॅटो आणि शिमला घेतली. व्यवस्थित कट करून घेतला आणि ते भांडं धुवून घेतलं. भाज्या धुवून चिरून घेतल्या. मी विचार केला की टोमॅटो आणि शिमला मिरची जर अगोदर टाकले तर पूर्ण ते एकदम बारीक होऊन जाईल. त्यापेक्षा म्हटलं की सगळ्यात आधी गाजर टाकावं, कारण ते थोडंसं हार्ड असतं म्हणून. गाजर त्यामध्ये टाकून घेतलं आणि मशीनवरतून लगेच लावून घेतली. मला समजतच नव्हतं ते नेमकी कशी लावायची, पण ते प्रयत्न केला आणि लावली. बघायला गेलं तर हे माझ्या घरी पहिल्यांदाच आणलेलं. तुम्ही बघू शकता किती छान बारीक झालं आहे ते. एका सेकंदातच खूप छान झालेलं ते बारीक. नंतर मी टोमॅटो आणि शिमलाही टाकून दिल्या त्यामध्ये आणि परत एकदा फिरून घेतला. शिमला कमी वाटत होती म्हणून अजून एक शिमला त्यामध्ये मी कापून टाकली. बघू आता किती दिवस चालते. तसं तर ते मशीन एकदम चांगल्या कंपनीची दिसत होती. पूर्ण मिक्सर झाल्याच्या नंतर ते मी जे डोसा पीठ आहे त्यामध्ये मी टाकलेलं. पण झालं असं की जेव्हा ते मी टाकत होते तेव्हा मी व्हिडिओ करायचाच विसरली. म्हणजे मोबाईल लावलेला पण ते व्हिडिओ चालू आहे असं वाटलं मला, पण नंतर बघितलं तर ते काय व्हिडिओ झालाच नव्हता. पण असो, चॉपर तर खरंच मला खूप आवडलं, कारण 1 ते 2 सेकंदामध्ये कुठलीही आपण भाजी अशी 2 बारीक करून घेऊ शकतो. साईडला जी शिमला थोडी मोठी राहिली होती मी परत एकदा फिरून घेतलं, कारण मला काय त्याचा अंदाजच येत नव्हता. आपला प्रयत्न केला की व्यवस्थित बसून ते परत मी फिरवून घेत होती. पूर्णपणे एकदम सगळे बारीक झाल्याच्या नंतर बघा तुम्ही किती बारीक झालं आहे ते. डोसा बॅटर घेतला आणि त्यामध्ये सगळं मी एकत्र करून घेतलं. तुम्ही बघू शकता छान एकजीव झाला आहे ते. सकाळची घाई असते आणि काहीतरी हेल्दी बनवायचं असतं म्हणून आपलं चालू असतं काहीतरी, म्हणून त्याचे डोसा बनवून घेतला. तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला सपोर्ट करा आणि जर माझ्याकडून काही चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला एवढं काही जमत नाही, पण माझा एक छोटासा प्रयत्न असतो. चला तर मग बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.